गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या कोल्हापुरातील IT पार्कमधील विघ्न दूर झाले. करवीर तालुक्यातील सांगरुळीतली वन विभागाची 50 हेक्टर जागा कृषी विभागाला मान्य झाल्यानं शेंडा पार्कातील 30 हेक्टर जागेत IT पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय. सांगरुळमधील जागा डिफॉरेस्ट करण्यासाठी प्रशासनानं एजन्सी नेमली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की कृषी विभाग त्यांच्या अखत्यारीतील शेंडा पार्कातील जागा IT पार्कसाठी MIDCकडे हस्तांतरित करणार आहे. कोल्हापुरात संगणक माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडा पार्क परिसरात IT पार्क उभारण्यासाठी कृषी विभागाची 30 हेक्टर जागा देण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2023 मध्ये केली होती. मात्र त्या बदल्यात दुसरी जागा द्या तरच शेंडा पार्कातील जागा सोडतो अशी भूमिका कृषी विभागानं घेतल्यानं IT पार्कचे घोंगडे अडलं होतं. कृषी विभागाला काही जागा दाखवण्यातही आल्या, मात्र त्या पसंत पडल्या नाहीत. सांगरुळ इथल्या वनविभागाच्या जागेला मात्र कृषी विभागानं सहमती दर्शवली आहे. ही जागा डिफॉरेस्ट केल्यानंतरच ती कृषी विभागाकडे येऊ शकते. ही प्रक्रिया करण्यासाठी प्रशासनाकडून एजन्सी नेमण्यात आली आहे. त्यामुळे या जागेचा ताबा कृषी विभागाकडे आल्यानंतर शेंडा पार्कातील जागा MIDCकडे हस्तांतरित केली जाणार आहे. कोल्हापुरातील हजारो तरुण IT क्षेत्रात असून कोल्हापुरात कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यानं त्यांना पुणे, बेंगलोर, मुंबई यांसारख्या शहरांमध्ये नोकरीसाठी जावं लागतं. जर कोल्हापुरात IT पार्क झालं तर मोठमोठ्या जागतिक कंपन्या कोल्हापुरात येतील. या कंपन्यांच्या माध्यमातून इथल्या हजारो तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.